नमस्कार. संवाद प्रतिवाद या आमच्या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. सध्याचं युग हे विज्ञानाचं युग आहे. एकीकडे आपण प्रत्येक गोष्ट विज्ञानाच्या कसोटीवरती पारखून घेत असतो, तर दुसरीकडे याच समाजामध्ये अंधश्रद्धा वाढीस लागलेली आहे. मी नेहमी असं म्हणतो की श्रद्धा आणि अंधश्रद्धा यांच्यामध्ये अगदी धूसर अशी बॉर्डर आहे. त्यामुळं श्रद्धा असणं वेगळं आणि अंधश्रद्धा असणं वेगळं. विज्ञान म्हणजे काय, तर एखादी गोष्ट माहीत नसलेली माहीत करून घेणं किंवा माहीत नसलेल्या गोष्टीचा शोध घेणं म्हणजे विज्ञान. आजही विज्ञान हे कबूल करतं की या ब्रह्मांडातल्या या विश्वातल्या अनेक गोष्टी आपल्याला ज्ञात नाहीत, अजूनही त्याचा शोध सुरू आहे. मानवी मन, मृत्यू पश्चातचं जीवन, मृत्यू म्हणजे नेमकं काय, आत्मा कुठे असतो, भूत प्रेत म्हणजे नेमकं काय, असे अनेक प्रश्न आजही या समाजात या जगात आहेत आणि ते नाकारू शकत नाहीत. आपण कितीही वैज्ञानिक प्रगती केली तरी दुसरीकडं अजूनही अध्यात्म हे सुद्धा तितकंच खरं आहे, ते सुद्धा एक शास्त्र आहे, हे सुद्धा आपण समजून घेतलं पाहिजे. उगीच प्रत्येक वेळी साप साप म्हणून भुई थोपटण्यात अर्थ नसतो. त्यामुळं विज्ञान, अध्यात्म आणि श्रद्धा या तिन्ही गोष्टींचा एक समन्वय साधला पाहिजे आणि त्याच्याकडं आपण डोळसपणानं पाहता आलं पाहिजे. आज हे सगळं मी का बोलतोय, तर आज ज्या विषयावरती आपल्याला जाणून घ्यायचे तो विषय अत्यंत उत्सुकतेचा आहे, ज्याला आपण क्युरिओसिटी म्हणतो. त्या क्युरिओसिटीमधनं मी हा आज एपिसोड करतोय की खरोखर आपण ज्या विषयावरती आज बोलणार आहोत, जाणून घेणार आहोत, त्याच्यामध्ये नेमकं कितपत तथ्य आहे, काय शास्त्र आहे. आणि तो विषय आहे रेकी, वास्तुशास्त्र आणि डाउजिंग असे 3 वेगवेगळे विषय आहेत. आणि या तीनही विषयांचा अभ्यास असणाऱ्या कोल्हापुरातील शीतल वडेर आज आपल्या सोबत आहेत. मी त्यांचं आमच्या स्टुडिओत स्वागत करतो. नमस्कार शीतलजी. मी सुरुवातीला म्हटलं त्यानुसार रेकी पूर्णपणे वेगळा आहे, वास्तुशास्त्र वेगळं आहे आणि डाउजिंग ही संकल्पना तर मला सुद्धा खूप नवीन आहे. मला मुळात रेकी बद्दल जाणून घ्यायचंय. सुरुवातीला रेकी म्हणजे नेमकं काय आणि ही भारतीय शास्त्र, भारतीय कला आहे का? हो सर, भारतीयच असं नाही, मी तर म्हणेन संपूर्ण जगामध्येच ही एनर्जी आहे. कारण रेकी म्हणजे काय, तर नॅचरल पॉवर. सूर्य सगळ्या जगामध्ये उगवतो, झाडं सगळ्या जगांमध्ये आहेत, मृत्यू आहे, जीवन आहे, हे सगळं जगामध्ये आहे. त्यामुळे संपूर्ण जगामध्ये ही जी प्राणिक शक्ती आपण म्हणू किंवा निसर्गाची शक्ती म्हणू, तर त्यालाच रेकी हे नाव आहे. रेकी का बरं, तर आपल्या भारतामध्ये म्हणा किंवा पौर्वात्य देशांमध्ये ना, पूर्वीच्या काळी म्हणजे अगदी ऋषी मुनींपासून हाताने टच करून सुद्धा रोग बरे करता यायचे, मनस्थिती बरी करता यायची. आणि हे सगळं त्यांनी लिहून ठेवलेलं होतं. आणि आपला सगळ्यात मोठा लॉस कधी झाला, जर जेव्हा तक्षशिला, नालंदा या आपल्या जगप्रसिद्ध विद्यापीठांना आग लागली. आणि सगळ्यात मोठा लॉस झाला, कारण मंदिर आपण उभारू शकतो, पुढे वेगवेगळे क्रिएट करू शकतो, पण हे नॉलेज आपलं लॉस झालं. पण ते लॉस झालं तरी सुद्धा बायबल म्हणा किंवा तुमच्या कुराणात म्हणा आणि आपल्या गीतेत म्हणा, या सगळ्यांमध्ये त्याचा उल्लेख आहे. रेकी म्हणजे या आपल्या माणसामध्ये असलेल्या शक्तीचा सगळ्या, म्हणजे त्याला सुपर पॉवर असं म्हणायचं कारण नाही, ती प्रत्येक माणसात आहे. येस सर, अगदी अगदी. ती सुपर पॉवर नाही, तुम्ही जन्माला येता ती प्राणशक्ती घेऊनच येता ना. तुम्ही शरीर बनवू शकता, टेस्ट ट्यूब बेबी बनवू शकता, पण त्याच्यामध्ये जे प्राण फुंकायचं काम आहे ते निसर्गाने तुम्हाला दिलं नाहीये. ती जे प्राणशक्ती असते ती म्हणजेच रेकी आहे. फक्त असं झालं की हे सगळं लोप पावल्यानंतर जपानमधले डॉक्टर मिकाई उसूल हे प्राध्यापक होते. तर त्यांना काही मुलांनी हा प्रश्न विचारला, त्यांच्या विद्यार्थ्यांनी, की सर आम्ही असं असं वाचलंय, तर हे काय आहे. म्हणतात ना की तुम्ही जर एखाद्या गोष्टीमध्ये इन्व्हॉल्व असाल तर किती असावं, ह्याचं ते उदाहरण आहे प्राध्यापक म्हणजे, की मिकाई उसूल सरांना एकदम असं वाटायला लागलं, अरे हे मला कसं नाही माहिती आणि याबद्दलची उत्तरं माझ्याकडे कशी नाही. त्यांनी खरोखर आपली नोकरी सोडली आणि पूर्णपणे यामध्ये स्वतःला झोकून दिलं की हे शोधून काढायचं की हे काय आहे. त्यांनी भरपूर तपस्या केली, त्यांनी सगळीकडचा अभ्यास केला, भारतात येऊनही केला, तिबेटमध्ये केला, सगळीकडे केला. आणि मग त्यांच्या लक्षात आलं की हो, हे खरं आहे की ही जर निसर्गाची शक्ती, तिला आपण साथ घातली तर ती येते आपल्या मदतीला. निसर्गाची शक्ती आहे की माणसाच्या शरीरातली शक्ती आहे? तर माणूस हा निसर्गातूनच आलेला आहे, त्यामुळे निसर्गाची शक्तीच माणसामध्ये आहे. पण मग आता रेकीचा उपयोग हा वेगवेगळ्या आजार निवारणासाठी केला जातो, मानसिक अवस्था बदलण्यासाठी केला जातो, चांगली अवस्था करण्यासाठी केला जातो. काही जर त्या माणसाचे प्रॉब्लेम्स असतील तर ते दूर करण्यासाठी केला जातो. म्हणजे ते प्रॉब्लेम्स मी असं म्हणतो की आर्थिक दृष्ट्या किंवा सामाजिक दृष्ट्या असतील तर ते सुद्धा रेकीच्या सहाय्याने दूर करता येतात. हे कसं काय शक्य आहे? म्हणजे उदाहरणार्थ मला जर मधुमेहाचा त्रास होतोय
तर मग तुम्ही मला कोणतेही औषध न देता, कोणत्याही पद्धतीचं इंजेक्शन न देता, कोणत्याही पद्धतीचा शरीराला स्पर्श न करता बाहेरून माझ्या शरीरातील पॅनक्रियाज वरती बदल कसे काय करू शकता? येस, आता तेच सांगते की आपण सर सगळेजण या नेचरच्या शक्तीने बांधलो गेलेलो आहोत. आपल्याला असं वाटतं की आपण माणूस आहोत, आपण खूप हुशार आहोत, पण तसं नाही. ही शक्ती जगातल्या सगळ्या प्राणीमात्रांमध्ये, झाडांमध्ये, सगळ्यांमध्ये. तुम्ही ऐकलं असेल की माणूस जेव्हा आपण झाडांशी बोलतो त्या स्पीच थेरपीने सुद्धा झाडं व्यवस्थित उमलतात. म्हणजे त्यांना कळतं. आता तुम्ही जनावरं पाळता ते तुमच्याशी अटॅच होतात. कशी काय अटॅच होतात? कारण ही प्राणशक्तीच आहे ना, जे एकमेकांना अटॅचमेंट आणते. तर ही संपूर्ण जगात आहे. रेकी म्हणजे आता प्राणशक्तीच म्हणू किंवा नेचरची शक्ती म्हणू, फक्त आता ते जपानकडून आल्यामुळे त्याला रेकी हे जॅपनीज नाव आलेलं आहे. येस, रेकी म्हणजे पण तेच आहे की प्राणिक शक्ती, तसं जॅपनीज मिनिंग तेच आहे. मग त्यामध्ये मी निसर्गाला जर साथ घातली की मला मदत पाहिजे आणि मदत माझ्यासाठी नको तर या व्यक्तीसाठी पाहिजे, तू मला मदत कर, तर कुठलाही टच न करता तुम्ही जिथे असता तिथे ती एनर्जी तुम्हाला मदत करते. आणि आता ह्याचं उदाहरण दिलं म्हणजे सर मोबाईल घ्या ना. मोबाईल आपण भारतात असू आणि आपली व्यक्ती परदेशात असेल तर त्या फ्रिक्वेन्सी थोडीच तुम्हाला दिसतात. तुम्ही इथून सॅटेलाइटला कनेक्ट होता, सॅटेलाइट त्या मोबाईलला आणि तुमचं कम्युनिकेशन होतं. सेम लाईक दॅट की जी व्यक्ती तुम्हाला रेकी देते ती त्या शक्तीला कनेक्ट होते आणि ती शक्ती तुम्ही जगात कुठेही असाल तिथे तुम्हाला कनेक्ट होते. त्यामुळे ज्या वेव्हज मी पाठवते त्या बरोबर तुमच्यापर्यंत पोहोचतात आणि जे काही प्रॉब्लेम तुमचे आहे त्याच्यातून बाहेर यायला किंवा त्याच्यातून बाहेर यायचा मार्ग दाखवायला ती शक्ती तुम्हाला नक्कीच मदत करते. पण मला सांगा, मग हे रेकी देणाऱ्या व्यक्ती ज्या असतात त्यांचं शिक्षण प्रशिक्षण काय असतं? येस, रेकीच्या ना दीक्षा घ्याव्या लागतात. कोणाकडून? तर जे स्वतः ग्रँड मास्टर आहे, ज्यांनी वर्षानुवर्ष साधना केलेली आहे, अशा योग्य व्यक्तीकडून तुमच्या दीक्षा घेतल्या जातात. साधना म्हणजे काय? साधना म्हणजे स्वतःला पहिल्यांदा साफ करणं, स्वतःला पॉझिटिव्ह करणं, हे म्हणजे साधना असतं. तुम्ही दुसऱ्याला पॉझिटिव्हिटी कधी देणार? जेव्हा तुम्ही स्वतः पॉझिटिव्ह विचारांचे आहात, स्वतः पॉझिटिव्ह आहे तेव्हाच. त्याशिवाय तुम्ही पॉझिटिव्हिटी देऊ शकत नाही. मग साधना तुम्हाला क्लीन करते. तुम्ही मगाशी खूप छान उल्लेख केला की सगळंच अंधश्रद्धा म्हणून सोडून देण्यात अर्थ नाही आहे. आपल्याला जी साधू संतांनी नामस्मरण सांगितलेलं आहे त्याच्यामध्ये खूप मोठी ताकद आहे. काय ताकद आहे? तर जेव्हा तुम्ही नामस्मरण करता कुठल्या तरी एकाच गोष्टीवर तुमचं मन कॉन्सन्ट्रेट होतं आणि जितकं कॉन्सन्ट्रेट होतं तितकं ते जास्त काम चांगल्या पद्धतीने करतं. पण म्हणजे साधना म्हणजे एक प्रकारे मेडिटेशन, ध्यानधारणा आहे. येस, ध्यानधारणा साधना म्हणजेच मेडिटेशन. मेडिटेशन होत नाही, त्याच्यामध्ये जावं लागतं. म्हणजे मी आता बसले, आता मला शांत व्हायचंय, नो, तुम्ही हळूहळू मेडिटेशन मध्ये जाता, शांत होता आणि मग नैसर्गिक दृष्ट्या जे काही तुम्हाला इंट्युशन्स येतात ते तुम्ही वाचू शकता. मला हाच विषय समजून घ्यायचा आहे. ही जी इंट्युएशन येतात जे म्हणतो आपल्याला, काहीतरी आपल्याला जाणीव होत जाते, येस, म्हणजे नेमकं काय होतं? आणि दुसरी गोष्ट, मेडिटेशन करणारे अनेक जण आहेत. हो सर, सध्याच्या काळामध्ये तर वेगवेगळ्या पद्धतीने मेडिटेशनचा प्रचार प्रसार होतोय, चांगली गोष्ट आहे. पण मेडिटेशन करणारी प्रत्येक व्यक्ती रेकी मास्टर होऊ शकत नाही. मग रेकीसाठी असं तुम्ही वेगळं काय करता? आणि तुम्ही जेव्हा म्हणता की मी रेकीतनं एखाद्या व्यक्तीचे प्रॉब्लेम्स सॉल्व्ह करू शकते किंवा शकतो, त्यावेळेला तुम्ही ती एनर्जी पास ऑन करता, म्हणजे नेमकं काय करता? म्हणजे फक्त असा विचार करता आणि तो विचार त्या व्यक्तीपर्यंत पोहोचावा यासाठी सगळी ताकद एकवटता की नामस्मरण करता? नेमकं करता काय? आता मी सांगते, ह्या सगळ्यांचं कॉम्बिनेशन करते मी. म्हणजे माझ्या गुरूंकडून मी दीक्षा पण घेतलेली आहे. दीक्षा घेणं म्हणजे काय? तर भारतीयच नाही तर सगळे हे मानतात की आपल्या शरीरामध्ये 7 चक्र आहे, 2 नाडी आहेत. बरोबर आहे. गुरु काय करतो? दीक्षा देतो म्हणजे या 7 चक्रांना ऍक्टिव्ह करायला सुरुवात करतो. ही चक्र पहिल्यापासून ऍक्टिव्ह नसतात, ती नुसती असतात आपल्या बॉडीमध्ये. पण जसं तुम्ही मेडिटेशन करता किंवा दीक्षा घेता गुरूंकडून, ती ऍक्टिव्ह व्हायला लागतात. ऍक्टिव्ह झाल्यानंतर तुम्ही नेचरला कनेक्ट होता. आता इथे एक पॉइंट मी नमूद करेन की सुदैवाने मला सुपर नॅचरल पॉवर गिफ्ट आहे. आता ही पॉवर म्हणजे काय? तर नेचर कधी कधी एखाद्याला ब्युटी गिफ्ट देतो, एखाद्याला ब्रेन गिफ्ट देतो, एखाद्याला अन्नपूर्णेचा हात गिफ्ट देतो, एखाद्याला अतिशय सुंदर स्वभाव गिफ्ट देतो, एखाद्याला वेगळं नॉलेज गिफ्ट देतो. त्याप्रमाणे निसर्गाने माझी बॉडी अशी बनवली आहे की सूक्ष्मतम फ्रिक्वेन्सी त्या वातावरणातल्या ती कॅच करू शकते. आणि त्यामुळे आपल्या नॉर्मल डोळ्यांनी ज्या गोष्टी आपल्याला दिसत नाहीत त्या या माध्यमातून आपल्याला दिसू शकतात.
किंवा जाणवू शकतात. येस, जाणवू शकतात आणि मग ते जे काही संदेश असतात ते तुमच्या मनामध्ये उमटतात, ऍक्च्युअल उमटतात. बापरे. आता माझी बेस लँग्वेज मराठी आहे, माझं शिक्षण मराठीतून झालंय, बाहेर कम्युनिकेशन सगळं मराठीत आहे, त्यामुळे मला मराठीमध्ये ते संदेश येतात. म्हणजे आज जेव्हा मी रेकी घेतली तेव्हा मी विचारलं की आज खरंच प्रोग्राम होणार आहे ना, की सरांना ऐनवेळी काही काम येऊन अडचण येणार आणि आमचा प्रोग्राम पोस्टपोन होणार. तर मला व्यवस्थित झालं की नाही, तुझा आज होणारच आहे प्रोग्राम, तुझा. पण आता या गोष्टीवरती आम्ही विश्वास कसा ठेवायचा? Yes. कारण याला कुठला साक्ष नाही, पुरावा नाही. तुम्ही सांगताय म्हणून आम्ही हो म्हणायचं. Yes. आता तुम्ही जेव्हा म्हणता की आम्ही रेकीतनं तुम्हाला पॉझिटिव्ह वेव्स देतो येस, आणि चांगल्या लहरी पाठवून तुमच्या शरीरातले आजार सुद्धा बरे होऊ शकतात, ते कधी असं असू शकतं का की त्या रुग्णाच्या मनामध्ये एक पॉझिटिव्ह एनर्जी तयार होते आणि त्यामुळे त्याला थोडंसं बरं वाटायला लागतं, पण मूळ आजार शरीरात तसाच आहे, केवळ त्याला वाटण्याच्या फील गुड फॅक्टर तयार होतो का? येस. आता ह्याच्यामध्ये मी सांगते की नॉमिनल स्टेजवर जो तो आजार असेल आणि तुम्ही प्रॉपर माणसाकडून त्याचं मेडिसिन घेत असाल, कारण आजकाल डॉक्टर सुद्धा दरवेळी लागू पडतो असं नाही आहे. डॉक्टर लागू होत असेल तर दवा आणि दुवा एकत्र येऊन तुम्हाला त्यातून बरं करतात. सगळ्यात महत्त्वाचं काय असतं की डॉक्टर जे आहेत त्यांच्यावरती विश्वास पण असावा लागतो. अगदी अगदी. डॉक्टरांनी दिलेलं औषध किती महत्वाचं आहे यापेक्षा डॉक्टरांवरती तुमचा विश्वास कितपत आहे हे सुद्धा बरं होण्याचं सगळ्यात महत्वाचं कारण असतं. अगदी बरोबर आहे सर. आणि तुम्ही जो प्रश्न विचारला की याचं प्रमाण काय, की आम्ही बरे झालोय किंवा आम्हाला कळतंय, तर सर रेकी पास करणं माझं काम आहे. तुम्हाला रिझल्ट यायला लागतात आणि तुम्हीच फोन करून सांगता की मॅडम हे झालेलं आहे, किंवा ज्यांच्याकडून तुम्ही रेकी घेता त्यांना तुम्ही फोन करता, मॅडम माझ्या मनामध्ये बदल व्हायला लागले, माझ्या आजूबाजूच्या परिस्थितीमध्ये बदल व्हायला लागलाय, ज्या मेडिसिनमुळे मला त्रास होत होता तो कमी झालेला आहे आणि माझी पॉझिटिव्हिटी वाढली आहे. आणि सर यू डोंट बिलीव्ह, जे आपल्या हातातले आजार असतात ते दवा आणि दुवानी पूर्णपणे क्लीन आउट होतात. आता माझं स्वतःचंच उदाहरण घ्यायचं तर मला मायग्रेनचा त्रास होता प्रचंड, म्हणजे डोकं फुटेल एवढं ते दुखायचं, बरोबर आहे. जसं जसं मी रेकीमध्ये उतरले, मी स्वतःला जसं शांत करत गेले ना सर, तो आजार माझा पूर्णपणे निघून गेला. कोणत्याही औषधाशिवाय? नाही, औषध मी घेतलं, पण कुठल्या डॉक्टरांकडून औषध घ्यायचं हे सुद्धा रेकीमधून मला सजत झालं. योग्य व्यक्तीकडून योग्य गोळी घेतली आणि आता असं आलं की त्या गोळीचीही मला गरज पडत नाही. मला व्यवस्थित सांगण्यात येतं की आता तुला त्रास होतोय, तू फक्त रेकी घे, हिलिंग घे किंवा एक झोप काढ, तुला बरं वाटेल. रेकीमध्ये समजा एखादी व्यक्ती, ज्याला तुम्हाला रेकीतनं काही संदेश द्यायचे आहेत, अशी व्यक्ती जगाच्या पाठीवर कुठेही असली तरी तुम्ही त्याच्यापर्यंत तुमच्या या पॉझिटिव्ह वेव्स पोहोचवू शकता. म्हणजे कोल्हापुरात तुम्ही आहात आणि अमेरिकेमध्ये माझा मित्र आहे आणि त्याचा काहीतरी प्रॉब्लेम आहे, मी तुम्हाला सांगितलं अमेरिकेमध्ये, न्यूयॉर्कमध्ये हा माझा मित्र बसलेला आहे आणि त्याला आता हा प्रॉब्लेम होतोय, तर तुम्ही कोल्हापुरातून अमेरिकेपर्यंत ते वेव्स पाठवू शकता. नक्की. आता मी याचं तुम्हाला अगदी नावासकट उदाहरण देईन. मी एक का प्रश्न विचारला, मगाशी तुम्ही म्हटलात मोबाईलचं उदाहरण दिलं. येस. मोबाईलमध्ये मी इथून ज्यावेळेला अमेरिकेला फोन लावणार आहे ते वरती एक सॅटेलाइट आहे. येस. तो सॅटेलाइट त्यातला एक वाहक म्हणून काम करतोय. तुमच्यात वाहक कोण आहे, आम्ही का विश्वास ठेवायचा? बरोबर आहे. आता ही जी सूर्याकडून एनर्जी येणार आहे, आपण सगळेजण कोणावर जगतोय तर सूर्यासाठी, म्हणून पहिल्यापासून आपण सूर्यदेव असं मानत गेलेलो, बरोबर आहे. प्रत्येक बऱ्याच ठिकाणी त्यांची प्रतिमा पूजन व्हायची, आता मंदिरं कमी आहेत पण ती आहे, बरोबर आहे. सूर्याकडून येणाऱ्या वेव्हजवर सर आज बघा तुमच्या अवतीभोवतीला किती मिरॅकल्स आहेत. पानं उमलतात, फुलं उमलतात, ती कोमसतात. तुम्हाला दिसतं, तुम्हाला काही दिसतं की असं सूर्याकडून काहीतरी आलंय आणि ते त्यांना बनवतंय? नो सर. प्राणी बनतात, प्राणी जन्माला येतात, दिवस रात्र होतात, हे सगळे आपली संपूर्ण पचन चयापचय क्रिया ही सुद्धा सूर्यावरतीच आहे, बरोबर आहे. जठराग्नी पेटला पाहिजे आपण म्हणतो, पण त्याच्या मागे ह्या एनर्जीचाच खरं तर मूळ गाभा आहे. तर ही एनर्जी जी आहे ना ती नेहमी फील होते, दिसत नसली तरी फील होते. जसं की ऑक्सिजन मला आत्ता दिसत नाही पण माझं ब्रीदिंग चालू आहे, मी जर लाईट इथे लाइटरनी काही पेटवलं तर ऑक्सिजनमुळे ती फ्लेम दिसणार आहे तुम्हाला, राईट. तर मी नेहमी असं म्हणते की भारतीय संस्कृतीने या सगळ्यांचा सर खूप पहिल्यापासून अभ्यास केलेला आहे, खूप पहिल्यापासून. जितके आपण नेचरच्या जवळ होतो, म्हणजे ऋषी मुनींच्या काळामध्ये जा, त्यावेळी स्त्री पुरुष समानता होती.
गार्गी मैत्रेयी या तेवढ्याच शिकलेल्या जेवढे बाकीचे पुरुष शिकलेले होते. पूर्ण समानता होती, लोकांमध्ये आपुलकी होती, प्रेम होतं. जसं जसं या निसर्गापासून विश्वास होता एकमेकांबद्दल. येस, विश्वास होता, आदर होता, आदर होता. पण हा काय बिनधास्त सांगतोय, असायचो. ही काय सांगतेय असं नव्हतं त्यावेळी. असं नव्हतं, कारण लोकांनी स्वतःला निसर्गावर पूर्णपणे झोकून दिलेलं होतं. त्या म्हणजे काय म्हणू, अगदी फळं सुद्धा कुठली कधी खायची, कुठलं जेवण कधी जेवायचं, याचा सुद्धा अगदी संगीत अभ्यास आपल्या संस्कृतीमध्ये केलेला आहे. आहारशास्त्र, आयुर्वेद सगळंच त्यावेळेचं हे भारतानं जगाला दिलेली देणगी आहे, खरंच देणगी आहे. पण या सगळ्यांपासून आपण डिटॅच होत गेलो आणि मग आपल्या ह्याच्यामध्ये प्रॉब्लेम निर्माण झाले. आज तुम्ही मला सांगा, किती वेळा तुम्ही सूर्योदय बघता, किती वेळा सूर्यास्त बघता, किती वेळा तुम्ही शांतपणे झाडांशी जाऊन गप्पा मारता? हे होतच नाहीये. तुमच्याकडे टीव्ही बघायला वेळ असतो, मोबाईल बघायला वेळ असतो, पण शेजारी बसलेल्या आपल्या आईशी गप्पा मारायला वेळ नसतो. किती वर्ष झाली रेकी शिकून? सर 12 वर्ष झालेली आहेत. तुम्हाला वाटते 12 वर्षामध्ये तुम्हाला रेकीतलं भरपूर ज्ञान मिळालेलं आहे की अजून खूप पल्ला गाठायचा आहे? नाही, मी तर म्हणेन की मी अजून त्या मार्गावर सुरुवात केलेली आहे. मला खूप मोठा पल्ला गाठायचा आहे, नक्कीच. पण तुमचा ठाम दावा आहे की रेकी म्हणजे सकारात्मक ऊर्जा एकमेकांना देऊन आपण एकमेकांच्या आयुष्यातली संकट, व्याधी दूर करू शकतो. अगदी ठाम विश्वास आहे. आणि ह्याला जोडूनच मला सांगायला आवडेल की जे तुम्ही म्हणता ना की करणी किंवा ब्लॅक मॅजिक किंवा काही, तर मी क्लिअर सांगेन की हे नसतं, अजिबात नसतं. जगामध्ये जर काही मदतीला येतं तर ते पॉझिटिव्ह असतं, ती पॉझिटिव्ह पॉवरच असते. तुम्ही घाबरलाय, तुम्हाला घाबरवून तुमच्याकडून 200 रुपये मी पूजेसाठी घेतले, तर त्यापासून ते 2 लाखापर्यंत मी फी कधी घेते हे तुम्हाला कळत नाही, कारण त्याच्या आहारी तुम्ही जाता. जेव्हा माणूस फिजिकली किंवा मेंटली आणि मोस्ट प्रोबॅबली जेव्हा तो फायनान्शियली कोलॅप्स व्हायला लागतो ना, तर हे सगळं पकडायचं प्रयत्न करतो की काही करून मला फास्ट ह्याच्यातून बाहेर यायचंय. आजकाल आपली मेंटॅलिटी काय, बटन दाबलं, रिमोट आला, लगेच टीव्ही लागला पाहिजे, किंवा मी गोळी घेतली, माझी डोकेदुखी थांबली पाहिजे. माझ्याकडे ना सगळं झटपट हवंय. माझ्याकडे विचार करायला वेळ नाही, माझ्याकडे पेशन्स नाहीयेत. मग अशा वेळी जेव्हा आपली सदसद विवेकबुद्धी गहाण पडते, तिथे आपण चुकीच्या मार्गाला जातो आणि त्यातून काहीही हासिल होत नाही. अत्यंत महत्त्वाचा तुम्ही मुद्दा आता उपस्थित केला आहे की अशा पद्धतीनं जर आपल्यातल्या सुपर पॉवर म्हणजे आपल्यातल्या पॉझिटिव्ह शक्तीचा आपण जर चुकीच्या कारणासाठी वापर केला तर तो वापर होत नाही. म्हणजे रेकीतनं एखाद्याला रोग जडावा म्हणून प्रयत्न करता येत नाही, कधीच नाही. कारण जेव्हा तुम्ही स्वतःला रेकी घेताना तुमच्या आतूनच ती निगेटिव्हिटी निघून गेलेली असते की मी दुसऱ्यांचं काहीतरी वाईट करावं, हे निघूनच गेलेलं असतं. पण अनेक लोक असतात की जे सतत दुसऱ्यांचं वाईट चिंतत असतात, शिव्याशाप देत असतात, चांगलं झालेलं बघवत नाही, माघारी एकमेकाची निंदा नालस्ती करायची. हा मानवी स्वभाव षड्रिपू म्हणून प्रत्येक जण स्वीकारतात. त्यांचं काय करायचं? आता मी तुम्हाला सांगू, आपल्यामध्ये 2 कुत्रे असतात, एक पांढरा असतो, एक काळा असतो. आपल्यावर डिपेंड आहे की कुठल्या कुत्र्याला आपण खाणं टाकायचं आहे. जर आपण व्हाईटला टाकलं, म्हणजे आता आपण व्हाईट हे ॲज अ पॉझिटिव्ह एनर्जी कन्सिडर करू, तर डेफिनेटली सगळं चांगलंच दिसतं, कारण आपण व्हाईट चष्मा लावलेला आहे. पण तुम्ही जर ब्लॅक चष्मा लावून गेला तर तुम्हाला सगळं ब्लॅकच दिसणार. पण मी तुम्हाला हे अगदी ठामपणे सांगते की ब्लॅक चष्मा घालून जो चालतो ना, त्याला ब्लॅक दिसतं, बाकीचं जग ब्लॅक नसतंच. त्याला असं वाटतं मी ह्याच्याबद्दल वाईट विचार करतो म्हणजे याचं वाईट होणार, असं ॲब्सोल्युटली होत नाही. तुम्ही आता करणीचा विषय काढलाय, त्या अनुषंगानं तुम्ही जे आणखीन एक क्षेत्रामध्ये अभ्यास केलाय तो डाउजिंग. डाउजिंग म्हणजे नेमकं काय? डाउजिंग म्हणजे सर लोलकशास्त्र आहे. चांदीच्या साखळीला क्रिस्टल असतं, तुम्ही प्रश्न विचारले त्याचं हो उत्तर असेल तर ते क्लॉकवाईज फिरतं, नाही असेल ते अँटी क्लॉकवाईज फिरतं. आणले आपण? नाही, मी आणलेलं नाही, कारण ते असं या वातावरणात आणता येत नाही. त्याचं कारण मी तुम्हाला काल सांगितलं की वातावरण ते खूप प्युअर लागतं. जसं की माझ्या घरी मी साधनेने पूर्ण घराला प्रोटेक्शन दिलेलं आहे. तुमच्याबरोबर जी कुठली एनर्जी येते, मी शब्द कुठला वापरते, एनर्जी, पॉझिटिव्ह निगेटिव्ह कुठली एनर्जी होते ती त्या म्हणून त्या बंधनाच्या बाहेरच थांबते आणि एका प्युअर वातावरणामध्ये ही सगळी प्रोसेस होते. बरं, हे सायंटिफिक आहे, याच्यात माझा काही रोल नसतो. माझं काम आहे त्याला होल्ड करून बसणं. निसर्गाच्या शक्तीकडून तुमच्यासाठी जी उत्तरं येतात ती तुम्हाला देणं हेच माझं काम आहे. पण त्यामध्ये ज्योतिषशास्त्र आहे? मग नाही सर, ज्योतिषशास्त्र वगैरे काहीही नाही आहे. पण मग लोलक शास्त्रामध्ये तुम्ही जे सांगितलं त्यानुसार तुम्ही तो लोलक धरता आणि तो त्याच्या पद्धतीनं तो हलायला लागतो. येस सर, वारा किती असला ना तरी तो असा तसा हलतच नाही, तो क्लॉकवाईज किंवा अँटी क्लॉकवाईजच हलतो सर.
कितीही वारा असू दे. तुमच्या घरी येऊन मला याचं प्रात्यक्षिक बघायचंय. अगदी डेफिनेटली सर, मी इन्व्हाइट करणारच आहे कारण इथूनच मला असं वाटतं की अंधश्रद्धेची पहिली पायरी सुरू होते. येस, आणि मी तुम्हाला सांगते की ही अंधश्रद्धेची जी पहिली पायरी आहे त्याच्यामध्ये श्रद्धा आणि अंधश्रद्धेमध्ये एक पुसट लाईन आहे. हो. मी क्लायंटला नेहमी म्हणते की तुम्ही याच्या आहारी जाऊ नका, तुम्ही याला उडवून लावू नका, फक्त एक गाईडलाईन म्हणून यूज करा. कारण हार्डवर्क तुमचं आहे, नॉलेज तुमचं आहे, फक्त तुम्ही मार्ग कुठला पत्करायचा एवढंच मी तुम्हाला सांगणार आहे. पण डाउजिंगचा उपयोग कशासाठी केला जातो? हा, आता मी तुम्हाला सांगते की तुमचा मुलगा आहे तो बऱ्याच गोष्टींमध्ये हुशार आहे, आता 5वी 6वीला आहे आणि तुमच्या लक्षात येते की अरे हा आता लवकरच 10वीला जाणार आहे, पण व्हॉट अबाउट आफ्टर दॅट? 10वी नंतर त्यांनी काय करायचं? सायन्स की कॉमर्स करायचंय का अजून वेगळं काही करायचं आहे? तर डाउजिंगनी करेक्ट आन्सर मिळतं की बाबा हा मुलगा ना सायन्समध्ये हुशार आहे, तुम्ही त्याला सायन्समध्येच घालवा, किंवा हा मुलगा आर्टमध्ये हुशार आहे, तुम्ही आर्टमध्येच घालवा. तर हे परफेक्ट आन्सर तुम्हाला मिळतं. मग 6वी 7वी पासूनच जर तुम्ही त्याप्रमाणे त्याला बेंड करायला घेतला तर त्याचा पुढे त्याला फायदा होतो. मिड ब्रेन ऍक्टिव्हिटी जी असती त्यातनं सुद्धा अशा पद्धतीने मुलांचा कल ओळखतात, त्याच्याबद्दल आम्ही एक एपिसोड केला होता. त्यानंतर काही जण बुद्ध्यांक तपासतात, आयक्यू तपासतात, त्यानुसार मुलांचा एकूण कल काय समजतो. पण हे तुम्ही डाउजिंगचं तंत्र मी पहिल्यांदाच ऐकतोय की अशा पद्धतीनं आपल्या मुलांचा कल कशात आहे किंवा त्यांचं भविष्य कुठल्या क्षेत्रामध्ये अधिक चांगलं होईल हे त्या लोलकशास्त्रातनं कळतं. येस सर, आता तुम्हाला सांगू काय, ह्याचं एक उदाहरण म्हणजे खूप पुरातन काळामध्ये जेव्हा तुम्ही पाणी शोधायचं, आता बोरिंगसाठी आपण ते बघतो, जिओलॉजिस्टला बोलवतो किंवा एखादा असंच काही माहिती असलेल्या व्यक्तीला बोलवतो. खूप सुरुवातीच्या काळामध्ये आयदर पेरूची काठी घेऊन ते पाणी शोधायचे किंवा सुतळीला दगड बांधून शोधायचे, ज्याच्यामध्ये ती ताकद असायची. पाणी जिथे लागेल तिथे ते पॉझिटिव्हली फिरायचं, नसेल तिथे ते निगेटिव्हली फिरायचं. अजूनही काही पायाळू माणसं तो नारळ घेऊन येतात आणि तो नारळ ज्या ठिकाणी पाणी आहे त्या ठिकाणी उभा होतो वगैरे असं ते म्हणतात. येस येस. पण ह्या सगळ्या मागं विज्ञान आहे की केवळ आणखीन केवळ त्याच्याबद्दलची एक मिथक आहे? आता मी तुम्हाला सांगते की आपल्या भारतीय शास्त्रामध्ये खूप गोष्टींची उकल करून ठेवली आहे, पण आता प्रॉब्लेम असा झालाय की आपली दृष्टी दूषित झाली. हे सगळं जेव्हा आपण करणीमुळे लोकांचे बळी गेलेले बघतो, हे बघतो ते बघतो, ते प्रत्येक गोष्टीकडे आपण संशयाने बघायला लागतो. पण तसं नाही. मी स्वतः अगदी ठामपणे सांगते की करणी, ब्लॅक मॅजिक, भानामती हे प्रकार नाहीच आहेत. भूत प्रेत हा प्रकारच नाहीये. आत्मा आहे, सोल आहे, ती एनर्जी आहे. आणि ज्या लोकांना अशी शक्ती असते त्यांना ते दिसतं सुद्धा, पण कधी जेव्हा तो तेवढ्या साधनेचा पिरियड त्या व्यक्तीचा झालेला असतो किंवा त्याला नेचर कडून ते गिफ्ट मिळालेलं असतं. आत्मा दिसतो सर, पण जसं जाणवतो नाही, दिसतो सर, दिसतो. कारण मी स्वतः बघू शकते, मी माध्यम असल्यामुळे मी त्यांना बघू शकते. पण मी हे माध्यम आहे म्हणजे काय आहे? हा, माध्यम आहे म्हणजे मी तुम्हाला मगाशी सांगितलं तसं की सुपर नॅचरल पॉवर मला गिफ्ट आहे. त्यामुळे त्या सूक्ष्मतम फ्रिक्वेन्सी ज्या आहेत ती माझी बॉडी कॅच करू शकते आणि त्यामुळे त्या गोष्टी दिसतात ज्या नॉर्मल डोळ्यांना आपल्याला दिसत नाही. आता ह्याचं एक उदाहरण द्यायचं झालं तर की 12 वर्ष आता मी ह्याच्यामध्ये काम करते सर, एकही आत्मा असा उलटा लटकलेला, केस असे सोडलेले, पांढरे डोळे, उलटे पाय, असा एकही आत्मा नाही. जे काही टीव्ही सिरियलमध्ये दाखवतात किंवा लोक जे दंतकथा, इथे मी पांढरं बघितलं उलटं लटकलेलं, ती बाई मला अशी दिसली, आय स्वेअर मला सर एकही आत्मा असा दिसलेला नाही. जशी तुम्ही अतिशय जबाबदारीने हे बोलताय की आत्मा दिसतो. येस, अगदी अगदी माझ्या स्वतःच्या. मग लोकांच्या म्हणण्यानुसार असं असतं की अतृप्त आत्मा म्हणजे भूत. नाही, अतृप्त आत्मा वगैरे प्रकारच नसतो सर. जी व्यक्ती गेलेली असते ती त्याच स्वरूपात असते. आणि ती का असते तर जड शरीरापासून तिला मुक्त झालेलं असतं, त्याचं डेथ झालेली असते, त्यामुळे ती प्राणशक्ती बाहेर गेलेली असते. पण प्राणशक्ती तिथेच राहिलेली असते. शरीर तुम्ही जाळून टाकता, पण ही जी प्राणशक्ती आहे ती जाळू नाही शकत सर. पण मग पुनर्जन्म असतो का? येस सर, पुनर्जन्म असतो अगदी. मग हे जे आत्मे तुम्हाला दिसतात, जाणवतात असा तुमचा दावा आहे, येस, ते आत्मे पुनर्जन्म होण्याची वाट बघत असतात? हो सर, त्यांची वेळ आल्याशिवाय त्यांना मुक्ती पण मिळत नाही. मला हे पटत नाहीये. म्हणजे आत्मे जर दिसतात, जाणवतात असं जर तुमचा दावा असेल तर मग ते आत्मे तुमच्याशी काही कम्युनिकेशन करतात? ते मला सांगतातच, मी ह्याचा आजोबा आहे किंवा मी ह्याची आजी आहे. कारण मला काही माहिती नसतं. माझ्याकडे सर जगभरातून क्लायंट येतात, मग ते परदेशातले असू दे किंवा आपल्या इथले असू दे. ते लोक
मला काहीही सांगत नाहीत, ते फक्त माझ्या घराच्या आतमध्ये येतात आणि तिथूनच माझं त्या सगळ्या एनर्जी बरोबर कम्युनिकेशन चालू होतं. कधी कधी तर मी त्यांना प्रॉपर वर्णन करून पण सांगते की ही व्यक्ती आलेली आहे किंवा हा ड्रेस घालून व्यक्ती आलेली आहे, ही तुमची कोण आहे. मग ते मला सांगतात हे आलेले आहेत म्हणून आमच्याबरोबर. तर ही जी शक्ती आहे ना ती एनर्जी आहे सर. ह्याच्यामध्ये भूत प्रेत आत्मा किंवा अतृप्त आत्मे, तुमच्या अंगात शिरणारे आत्मे, असा काहीही प्रकार नसतो. आपली दुनिया आणि त्यांची दुनिया खूपच वेगळी आहे. आणि मी एकटी नाही, जगभरात असे बरेच लोक आहेत की ह्या दोन मधला ते दुवा बनतात. बट हां, इथे अंधश्रद्धा आणि श्रद्धा खूपच जवळ येतात. तुम्ही जेव्हा श्रद्धेने व्यवस्थित काम करून घेता त्यावेळी होतं. आणि मी क्लायंटला नाही म्हणते मी कुठली पूजा तुम्हाला सांगणार नाही, काही सांगणार नाही, कारण त्यांची मुक्ती आपल्या हातातच नाहीये. नेचरने ते दिलंच नाहीये आपल्या मुक्ती म्हणजे हातात. काय? मुक्ती म्हणजे की एक तर पुनर्जन्म किंवा मुक्त, तो आत्मा पूर्णपणे नील होऊन जातो. त्याची ती एनर्जी परत एकदा पूर्ण कॉस्मिक एनर्जी मध्ये नील होऊन जाते सर. त्याला मुक्ती म्हणतो. आणि जेव्हा पुनर्जीवन मिळतं त्यावेळी परत त्या चक्रामध्ये ती आत्मा अडकत जाते. आपल्याकडे अनेक जत्रा यात्रांमध्ये किंवा काही विशिष्ट सण उत्सवांमध्ये अंगात येतं. विशिष्ट वाद्य ऐकल्यानंतर अंगात येतं, विशिष्ट देवाच्या किंवा देवीच्या जत्रेमध्ये गेल्यानंतर अंगात येतं. अंगात येणं हा प्रकार काय आहे? पूर्णपणे सायकोलॉजिकल प्रकार आहे सर. अजिबात अंगात येणं हा कुठेही विज्ञानाने किंवा त्याला काही शास्त्राचा प्रकार नाहीये. पण तुम्ही आतापर्यंत सगळं जे बोलत होता ते विज्ञानाला मान्य आहे? मान्य आहे सर. अशा पद्धतीनं आत्मा असतो, तो आत्मा तुमच्याशी संवाद साधू शकतो. आत्म्याला तुम्ही एनर्जी म्हणा सर. एनर्जी आणि एनर्जी काउंट करतायत. पण एनर्जी तुमच्याशी कम्युनिकेशन करते हे मला पटत नाहीये. येस सर, ते कम्युनिकेशन म्हणजे एखादा आत्मा येऊन सांगतो की मी या व्यक्तीचा वडील होतो किंवा या व्यक्तीचा आजोबा होतो किंवा या व्यक्तीचा मुलगा होतो, हे तुम्हाला येऊन सांगितलं. तुम्हाला त्या मुळात माणसाबद्दल काही माहितीच असणार नाहीये. हो, मला काहीच माहिती नसतं ना. माझ्याकडे येणाऱ्या व्यक्तीबद्दल काही इतिहास मला माहित असतो ना, या येणाऱ्या गोष्टीबद्दल मला इतिहास माहिती असतो. इथेच माझी ती सुपर नॅचरल पॉवर काम करत असते सर. पण ही सुपर नॅचरल पॉवर आली कुठून? नेचरने गिफ्ट दिली आहे. ह्याच्यावर आम्ही विश्वास कसा ठेवायचा? जेव्हा तुम्ही कुठलाही प्रश्न मला विचारता त्याचं उत्तर जे मी दिलेलं असतं ते जर बरोबर आलं तर डेफिनेटली तुम्ही विश्वास ठेवता माझ्यावर. कमाल आहे. मला या विषयावरती पुन्हा एकदा जाणून घ्यायला आवडेल, कारण मी सुरुवातीला म्हटलं तसं की विज्ञान म्हणजे काय, तर एखादी गोष्ट जी माहीत नाही आहे ती अधिक समजून घेण्याचा प्रयत्न करणं म्हणजे सुद्धा विज्ञान असू शकतं. त्या अर्थानं मी या गोष्टीकडे बघतोय. पुढचा मुद्दा आहे वास्तुशास्त्राचा. येस. हल्ली वास्तुशास्त्राच्या नावाखाली अनेक जण लुटमार करतात. अगदी खूपच. आणि वास्तुशास्त्र म्हणजे तोडफोड करायची, नव्यानं काही बांधकाम करायचं. मुळात शास्त्र आहे हे मला मान्य आहे. मगाशी तुम्ही जेव्हा रेकी म्हटला तर रेकीमध्ये जशी प्रत्येक सजीवामध्ये जशी एक ऊर्जा आहे तशी वास्तूमध्ये पण एक ऊर्जा असते. अगदी बरोबर आहे. म्हणजे आपण एखाद्या वास्तूत गेल्यानंतर आपल्याला खूप प्रसन्न वाटतं. आता ह्याला पुन्हा काही जण कदाचित आक्षेप घेतील या वाक्यावरती की वास्तूमध्ये ऊर्जा असते का नसते, तर मला असं वाटतं की वास्तूत ऊर्जा असते. मग रेकी आणि वास्तुशास्त्र यांचा काही संबंध आहे? येस सर. आता एक तुमचं घर आहे, छान आलेलं आहे आणि तुम्हाला असं वाटतं, तुम्हाला त्या घरातल्या लोकांना जर असं वाटतं की नाही आम्हाला इथे प्रसन्न नाही वाटत आहे, तर रेकी निसर्गाची जी शक्ती आहे ते वातावरण क्लीन करायला मदत करते. आता वास्तुशास्त्राला ना आपण सुरुवात थोडीशी वेगळी करू की मी स्वतः सुद्धा मान्य करते की खूप फसवणूक आहे याच्यामध्ये, खूपच. एक धंदाच झालाय. हा, ऍब्सोल्युटली धंदा आलाय. मला नेहमी असं वाटतं, मी तुम्हाला समोर असताना सांगतोय वाक्य की कोणत्याही तुम्हाला ज्या अशा सुपर पॉवर शक्ती मिळालेल्या आहेत त्याचा उपयोग जर सर्वसामान्य लोकांच्या कल्याणासाठी जर झाला तर त्या शक्तीला काहीतरी अर्थ आहे. जर त्याच्यातनं जर लुटमार व्हायला लागली आणि केवळ गोरगरिबांचं किंवा अज्ञान असलेल्या लोकांकडनं जर पैसे उकळण्याचं माध्यम म्हणून बघायला लागलो आपण, तर मग त्या सुपर पॉवर एनर्जीचा काही अर्थच नाही. मग त्याला म्हणून मी पहिलं वाक्य काय बोलले की ज्यावेळी तुम्ही साधना करता, जेव्हा तुम्ही आतून प्युअर होता तेव्हाच प्युअरली या सगळ्या गोष्टी करता. आणि मग ते तुमच्यासाठी केवळ पोट भरायचं साधन किंवा लुटण्याचं साधन राहतच नाही, कारण कोणाबद्दलही वाईट विचार तुम्ही करतच नाही. ठीक आहे, तुमची काही ठराविक फी असते, कारण फुकट काही देऊ नये त्याची काही किंमत, ती फी आहे, ओके आहे, संपला विषय. त्याच्या पलीकडे जेव्हा तुम्ही लुबाडायला लागता तेव्हा नक्कीच तुम्ही त्या मार्गाकडून हटलेले असता, हे तुम्ही स्वतःशीच पहिलं कबूल करता. पण वास्तुशास्त्रामध्ये तुम्ही जे काही उपाय सांगता, वास्तु दोष सांगता आणि निवारण्यासाठी काही तुम्ही उपाय सुचवता, त्यासाठी जी फी घेतलेली जाते
समजा ते उपाय करून सुद्धा मूळ समस्या तशीच असेल तर ती फी परत देणारे सुद्धा खूप कमी आहेत. हो नाही, ती फी तर परत देतात, बट मी दावा करणार नाही, माझे क्लायंटला डेफिनेटली तुम्ही भेटू शकता, पण त्या उपायाने त्यांना रिझल्ट येतोच हे मला माहिती आहे. कारण आता 12 वर्ष मी त्यात काम करते. माझी काम करायची पद्धतच वेगळी आहे सर. मी उठले, तुमच्या घरात आले, हां हे तोडा, इथे तुमचं हे नको, इथे किचन नको, इथे बेडरूम नको, किंवा आता हे पिरॅमिड लावून टाका सगळे आणि तुमचं काम होणार आहे. मी असं काही करत नाही. ज्या दिवशी ज्या व्यक्तीच्या घरी जायचं असतं मला फक्त तिचा फोटो लागतो की बाबा या व्यक्तीच्या घरी मला जायचं. माझ्या साधनेमध्ये म्हणजे रेकी, मेडिटेशन या सगळ्यांमध्ये त्या व्यक्तीचा फोटो फक्त मी स्कॅन करते की बाबा ह्यांच्या घरात मला जायचंय तर कुठल्या प्रकारच्या एनर्जी यांच्या घरात आहे. आणि मी क्लायंटला क्लिअर सांगते की तुमच्या घराबद्दल, तुमच्या पर्सनल लाईफच्या अडचणीबद्दल, कुठल्याच अडचणीबद्दल मला डिस्क्राईब करू नका, कारण मला पूर्वग्रह बनवून नाही घ्यायचा आहे. इव्हन दो की जगात तुम्ही कुठेही असं मी घराचा फोटो सुद्धा मागवत नाही, फक्त त्या व्यक्तीचा फोटो येतो. तिथूनच जसं मी तुम्हाला सॅटेलाइटचं उदाहरण दिलं, माझ्या घरात बसूनच त्या घरातल्या एनर्जीशी मी कनेक्ट होते. पूर्ण एनर्जी दिसतात, ब्लॅक एनर्जी आहे, व्हाईट एनर्जी आहे, कशामुळे प्रॉब्लेम आहे, कुणी गेलं असेल तर ते, हे सगळं मला माझ्या घरामध्येच दिसतं. स्कॅन करता म्हणजे काय करता? हां, आता जशी बॉडी स्कॅन होते सिटी स्कॅन मशीननी, तशी साधनेनी तुमची पूर्ण बॉडीचा जो ऑरा असतो, तुमच्या शरीरावरती एक तापमान असतं आणि त्या तापमानामध्ये बऱ्याच गोष्टींची उत्तरं पण असतात. तर ते स्कॅन करणं हे माझं काम आहे. ते स्कॅन केल्यानेच मला उत्तरं मिळायला लागतात, का, कशामुळे, आणि मग मी त्या व्यक्तीच्या घरी जाते. घरी गेल्यानंतर व्यवस्थित त्या घराबरोबर माझं कम्युनिकेशन होतं. आता तुम्ही म्हणाल की हे दाखवता का, तर नाही, मी दाखवत नाही, पण जे जे इंट्युशन्स मला येतात मी ते लिहून देते की सर मला हे सगळं सांगण्यात आलेलं आहे, हे खरं आहे का, हे तुमच्या बाबतीत झालेलं आहे ना. यस उत्तर येतं, आय नो की ते यसच उत्तर येतं. आणि तिथेच तुमच्या 60 ते 70% प्रश्नांची उत्तरं मिळतात की बाबा हे माझ्या बाबतीत का होतंय आणि या गोष्टी माझ्या बाबतीमध्ये का होत नाही. आता काही लोक तर अशी असतात, आमचं सगळं छान चाललंय शीतल, पण एकदा स्कॅन करून घे की पुढे काही प्रॉब्लेम आम्हाला येणार नाही ना. मग अशी घरं असतात की जी खरंच सुखी समाधानी असतात, काहीही प्रॉब्लेम नसतात, पुढे येणार नसतात. पण या सगळ्यांमध्ये त्या लोकांच्या बिहेवियरचा, वागण्याचा सुद्धा 90% वाटा असतो आणि 10% हे ब्लेसिंग वगैरे जे मी तुम्हाला म्हणत असते त्याचा त्याच्यामध्ये वाटा असतो. या प्रकारे माझं काम असतं. त्यामुळे तुम्हाला पिरॅमिड किंवा यंत्र द्यायची माझ्यावर वेळच येत नाही. काय करता तुम्ही? सिंपल, तुमच्या घरामध्ये कलर कॉम्बिनेशन देते. कलर कॉम्बिनेशन म्हणजे लगेच ती भिंत रंगवायची नसते, तर त्या रंगाला तिथे प्रेझेंट करायचं असतं. आता बघा, आपण नेहमी म्हणतो की उत्तर दिशा, पूर्व दिशा ही मोकळी ठेवा, मोकळी ठेवा, तिथे फिके रंग वापरा, आपोआप घरामध्ये फ्रेशनेस येतो. जिथे तुमची झोपायची रूम आहे ती शक्यतो दक्षिणेकडे, पश्चिमेकडे असू दे, तिथे कोझी वातावरण वाटावं म्हणून थोडे डार्क कलर आपण देतो. त्याच्यामुळे कोझीनेस येतो, झोपायची इच्छा होते, कारण झोपायची इच्छाच आजकाल लोकांना होत नाही मोबाईलमुळे. सो ती इच्छा व्हायला लागते आणि जेवढी तुम्ही झोप छान करता तुमचं रुटीन आपोआपच चांगलं होतं सर. त्यामध्ये बरेच घटक आहेत की घराचा पूर्ण सर्वे केला जातो, त्या एनर्जीमध्ये काही चेंजेस करायचे असतील तर थोडेफार चॅन्टिंग तुम्हाला दिले जातं. मंत्रोच्चार का दिले जातात, तर तुमचं मन कॉन्सन्ट्रेशन होणं, तुमचं मन पॉझिटिव्ह होणं खूप गरजेचं आहे. एकदा मन भला तर सब कुछ भला. पण मग हे मंत्रोच्चार कोणत्याही जाती धर्माच्या लोकांना चालू शकतात? सगळ्या धर्माचे, सगळ्या जाती धर्मातली लोक आहेत आणि त्यांना मी हेच. पण मला सांगा, दगड, विटा, सिमेंट यांनी बांधलेली वास्तू जी आहे त्या वास्तूमध्ये जर काही दोष असतील तर ते दोष रंगाने कसे काय भरून काढतात? आता मला सांगा, दगड, सिमेंट हे सगळं तुम्ही कुठून आणलं? नेचरमधून. रंग कुठून आले? नेचरमधून. जेव्हा आपण इंद्रधनुष्य बघितलं तेव्हा त्या मानवाच्या लक्षात आलं की बाबा हे रंग आहेत, आपण काहीच शोधून काढलेलं नाहीये सर. हे रंग जे इंद्रधनुष्य बघितल्यावर तुम्ही वावच म्हणता, हे काय इंद्रधनुष्य असं म्हणता तुम्ही. बघा त्या कलरचा तुमच्यावर किती छान इफेक्ट येतो. जेव्हा तुम्ही ग्रीनरी बघता डोळे असे निवतात आपले. हा, अगदी झाडं तोडून 100 मिल करणारा सुद्धा एखादं झाड लावून ठेवतो का आता इथे सावली पडू दे. बघा त्या हिरव्या रंगाचा इम्पॅक्ट बघा. त्यानंतर त्या हिरव्या रंगावर जेव्हा रंगीबिरंगी फुलं बघता काय तर वाव, किती रूढ माणूस असू दे तो हळूहळू शांत व्हायला लागतो. हा रंगाचा इम्पॅक्ट निसर्गानेच दिलाय सर, तोच आपण घरामध्ये आणतोय. आणि काय वास्तुशास्त्रात? येस. आणि दुसरं म्हणजे सगळ्यात पहिला प्रश्न, आमच्याकडे पैसा टिकत नाही, आम्हाला भरपूर पैसा कमवायचा नाही. हे मात्र खरं आहे की अनेक लोक म्हणतात की वास्तू लाभली नाही किंवा वास्तू लाभत नाही. आणि असं मी काही ठिकाणी बघितलेलं आहे की एखाद्या वास्तूमध्ये कोणताही व्यवसाय सुरू केला
तरी तो चालत नाही, काही दिवसात पुन्हा बंद पडतो. येस कोल्हापुरात सुद्धा अशी काही ठिकाणं आहेत की जिथं अनेक व्यवसाय सुरू होतात, वेगवेगळ्या पद्धतीची दुकानं येतात, हॉटेल येतात, पण पुन्हा काही दिवसांनंतर ती बंद झाली बंदच असतात. पडतात. येस कारण काय असतं त्याचं? येस सांगते. आता सुरुवातीला मी एक वाक्य वापरलं की निसर्गापासून जसं पण डिटॅच झालो तसे सगळे प्रॉब्लेम यायला लागले. जमीन तुम्ही आकाशातून घेऊन आला नाहीत, जमीन तुम्ही जन्माला आला तेव्हा पोटातून आईच्या घेऊन आला नाहीत, ती इथेच होती सर. आणि ती आता उगीच आपण हा 7/12 माझ्या नावानं, हे प्रॉपर्टी कार्ड माझ्या नावानं, पण खरोखर म्हणजे गाडसिद्धेश्वर स्वामी इथे आले होते पंचमहाभूत लोकोत्सवाच्या वेळी, ते पण ते हेच म्हणले होते की ही मुळात पंचमहाभूत ही प्रचंड मोठी एक ताकद आहे, ऊर्जा आहे, जी आपण निर्माण केलेली नाही, ज्याचा आपण विध्वंसच करत चाललेलो आहे. पण जमीन ही माझी जमीन, ह्या इथं मी ह्याला येऊ देणार नाही, याचा रस्ता बंद करतो, त्याला इथे पाऊल ठेवू देणार नाही, हे सगळे आपले विकार आहेत. अवघं 60-70 वर्षाचं आयुष्य, त्यानंतर कोणीही ती जमीन घेऊन जाऊ शकत नाही किंवा ते तलाव घेऊन जाऊ शकत नाही. पण मग हे सगळं निसर्गातली जी काही मूळ ऊर्जा आहे, त्या ऊर्जेचाच वापर तुम्ही वास्तुशास्त्र असेल, रेकी असेल किंवा डाउजिंग असेल यामध्ये करते. आता तुम्ही म्हणाला तशी की ती वास्तू लाभत नाही, कशी लाभेल? कारण तुम्ही सगळ्यांकडून ओढून छिनून ते घेतलेलं आहे. बरोबर आहे, ओढून छिनून घेतल्यानंतर, आणि मेन म्हणजे तुम्ही पृथ्वीकडून ओढून घेताय की नाही, हे माझं आहे माझं आहे माझं आहे. कुठे आहे तुमचं? तुम्ही जेव्हा मरता तेव्हा तुम्ही एकटेच जाता ना तुमच्या कर्मासकट, तुम्ही हे काही नेत नाही. पण त्याच्यामध्ये आपला किती जीव अडकलेला असतो, मला, माझ्या मुलांना, त्याच्या मुलांना. आपण अगदी हावरट असतो या सगळ्या बाबतीत. मग काय होतं, निसर्ग म्हणतो ठीक आहे तुझा हावरटपणा आहे ना, तू भोग. आणि मग त्याच लहरी त्या जागेमध्ये, त्याच वातावरणामध्ये तयार होत राहतात. हे जे वातावरण आहे हे आपणच तयार करतो, त्या वातावरणामध्ये आपणच राहतो. आणि मग आपण म्हणतो छे छे हे घर मला लाभत नाही. कसं लाभणार? तुम्ही जर इतका हावरटपणा प्रत्येक गोष्टी करत असाल तर ती वास्तू तुम्हाला लाभणारच नाही. आता ह्याच्यामध्ये खूप गोष्टी आहेत सर, की लाईक ते वातावरण ठराविक लोकांनाच लाभतं, ठराविक लोकांना नाही. हा खूप डीप विषय आहे. पण आणखीन एक त्याबद्दलचा एक मोठा सूर किंवा दावा असा असतो की विशिष्ट वास्तूमध्ये गेल्यानंतर आजारपण वाढतं, किंवा एका विशिष्ट कार्यालयामध्ये, एका विशिष्ट घरामध्ये गेल्यानंतर तिथले अनेक लोक आजारी पडतायत कारण तो वास्तुदोष आहे. मला हे पटत नाही व्यक्तिशः. येस, मलाही असं पटत नाही एवढ्या वर्ष काम करून की दरवेळी वास्तुदोष असतो. काही वेळा ते घर जर स्वच्छ केलं आणि तिथली अडगळ काढून टाकली ना तरी ती लोक निम्म्यानी बरी होतात. कारण आपल्याला एक घाणेरडी सवय असते की पुरातन वस्तू इतक्या जपून ठेवायच्या घरामध्ये की बॉक्स पण काही लोक बाहेर टाकत नाही सर. मिक्सर आणला ना 4 वर्षांनी मिक्सर फेकतील पण तो बॉक्स तसाच असतो. तर तुमच्या मनामध्ये आणि तुमच्या घरामध्ये अडगळ साठायला लागली की तुम्ही समजा की आपल्या आयुष्यात प्रॉब्लेम येणार. घरातलं किंवा ऑफिस मधलं वातावरण हायजीन नसेल, प्रॉपर स्वच्छता नसेल तर ऑटोमॅटिक तुम्हाला आजार होणारच. व्हेंटिलेशनच नाही. खिडक्या तुम्ही रोज दिवसभर बंदच करून ठेवताय तर कुठून व्हेंटिलेशन येणार आहे? किचन मध्ये काम करणारी बाई जर दर 15-20 मिनिटांनी बाहेर जाऊन फ्रेश एअर घेत नसेल ती आजारी पडणारच आहे. पण मग तुमच्या वास्तुशास्त्राचा आणखीन आजारांचा, व्याधीचा काही संबंध नाही असं म्हणायचं? येस सर, कारण वास्तुशास्त्र हे पंचमहाभूतांवरच डिपेंड आहे. तुमच्या घरामध्ये ऊन, वारा, पाऊस आलाच पाहिजे, हवा खेळती राहिलीच पाहिजे, ह्याच्यावर तर आहे ना ते डिपेंड. त्यामुळे हे आपण म्हणू की हे शास्त्र ऋषी मुनींपासूनच आहे. त्यांनी बरेचसे श्लोक त्याच्यामध्ये लिहून घेतले. आता चरक संहिता जेव्हा मी वाचली तर त्याच्यामध्ये एक चॅप्टर आहे, तो पूर्ण ग्रंथ काही वास्तूवर नाहीये पण एक चॅप्टर आहे, त्याच्यामध्ये जे लिहून ठेवलं त्यांनी ते सर आज 21व्या शतकातही लागू होत आहे की घरामध्ये हे जर तुम्ही केलं चुकीचं तर हे परिणाम तुम्हाला भोगावेच लागणार आहे. आता एक ह्याला रिलेटेड आहे की बऱ्याचशा वास्तूमध्ये झाडं पण विचित्र लावतात सर. जिथून सूर्यप्रकाश येतो ना तिथे बुश टाईप झुडपच लावली पाहिजेत की सूर्यप्रकाश अडता कामा नये, तो घरात आला पाहिजे. आणि ज्या ठिकाणी पण झोपणार आहोत तिथे मोठे वृक्ष लावा, कारण तिथे शांत वातावरण राहतं, शीतलता राहते. ह्या प्रकारे वृक्ष जरी तुम्ही घराभोवतीचे बदलले ना तरी तुमच्या घरामध्ये भरपूर छान वातावरण तयार होतं. बरं, पण मग तुम्ही वास्तुशास्त्राच्या नुसार जेव्हा एखाद्या व्यक्तीला कन्सल्टेशन किंवा त्याला सल्ला देता तेव्हा तुम्ही त्याला घरात काही तोडफोड करायला सांगता की काही किरकोळ बदल सांगता? काय करायला सांगता? म्हणजे किरकोळच बदल सांगते, कारण तोडफोड शक्यच नाही. आता बंगला असेल तर एक वेगळी गोष्ट आहे, तो करू तरी शकतो. फ्लॅट मध्ये काय करणार सांगा? टॉयलेट बाथरूम तर आपण हलवूच शकत नाही. मग जर चुकीच्या ठिकाणी टॉयलेट बाथरूम आलं असेल तर मी क्लिअर सांगते, एक तर हे बंद करा किंवा खूप कमी वापरा. आता तुमच्या घरामध्ये मोस्टली किती आपण 3 ते 4 जणच असतो, सो एक टॉयलेट बाथरूम किंवा 2 आपल्याला इनफ असतात. पण तिसरं जर चुकीच्या जागी आलं तर ते बंद ठेवायचं किंवा कमी वापरायचं, हा त्याच्यावरचा सगळ्यात सोपा उपाय आहे. रेकी किंवा वास्तुशास्त्र हे सगळे श्रीमंतांच्या मनाचे खेळ आहेत असं वाटत नाही?
नाही, ऍब्सोल्युटली नाही. कारण मी सर एक झोपडी सुद्धा केलेली आहे आणि राजांचे महाल सुद्धा केले, त्यामुळे हे सगळं- गोरगरीब माणसाला दिवसभर कष्ट करून आल्यानंतर छान गाढ झोप लागते. त्याच्या घरामध्ये 1 किंवा 2 खोल्यामध्ये राहणारे असंख्य लोक आहेत. Yes. सो त्यांना तिथे काही पर्यायच असत नाही. म्हणजे तिथे वेगळं टॉयलेट किंवा Yes. ते टॉयलेट शिफ्ट करणं अशा कोणत्याही गोष्टी शक्य असत नाहीत. नाही, एकाच absolutely. खोलीमध्ये तिथंच स्वयंपाक करायचा, तिथंच झोपायचं, तिथंच आलेल्या गेलेल्या पाहुण्यांची वर्दळ, अशी अनेक गोरगरीब कुटुंब आनंदानं राहत आहेत. येस सर. मग त्यांच्याकडे का वास्तुदोष असत नाही? त्यांच्याकडे असतो सर. आजकाल मी तुम्हाला सांगते ना, अशी कुठलीच व्यक्ती सापडणार नाही म्हणजे भरपूर चांगले असणारे 90% लोक प्रॉब्लेम आहेत असं समजतात. ऍक्च्युली ते नसतात, पण ते समजतात. ओके, पण त्यावेळी सुद्धा तुम्ही ज्या खोलीमध्ये राहतात तिथलं सामानच जर नीट हलवून ठेवलं, व्यवस्थित ठेवलं, 10 फुटाची जरी खोली आहे तर 5 फूट तुम्ही सामान ठेवा, 5 फूट तुम्ही मोकळं ठेवा, नको असलेल्या गोष्टी काढून टाका, रेकीनी स्वतःची पॉझिटिव्हिटी वाढवा, व्ह्यूज बदला, यू विल डेफिनेटली गेट द पॉझिटिव्हिटी. शेवटच्या टप्प्याकडे आलोय आपण. Yes. रेकीनं पॉझिटिव्ह वाढवा असं तुम्ही वाक्य म्हणतात. मला हेच विचारायचं होतं की या एपिसोड मधनं सर्वसामान्य प्रेक्षकांनी काय घ्यायचं? मला जर मनशांती पाहिजे आहे, मला जर रेकी शिकायची आहे किंवा मला जर पॉझिटिव्ह एनर्जी स्वतःमध्ये अधिक वाढवायची आहे तर काय केलं पाहिजे? साध्या साध्या गोष्टी काय करता येतील? आता मी सगळ्यात पहिलं सांगेन की मनशांती वाढवायची असेल तर सगळ्यात पहिल्यांदा मनाला हे बजवा की बाबा जगामध्ये निगेटिव्ह काहीही नाही. मी कितीही दुसऱ्यांचा निगेटिव्ह विचार केला, कितीही दुसऱ्यांवर जळलो तरी त्याचा त्यांना काही इफेक्ट होणार नाही. ती एनर्जी जी आहे ती माझ्या शरीराभोवती राहून मलाच त्रास देणार आहे. त्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा अति हवस, दुसऱ्यांचं वाईट करायची वृत्ती आणि सगळ्या गोष्टी मलाच मिळाल्या पाहिजे, या 3 गोष्टी जर तुम्ही बाजूला ठेवल्या तर आपोआप तुमचं मन शांत होईल. दुसरं म्हणजे की मी म्हणेन की तुम्ही देवपूजा रोज करा. देवपूजा करा म्हणजे ठराविक गॉडची असं नाही, तुमचा जो कोणी देव असेल त्याच्यासमोर तुम्ही 5 मिनिटं का होईना पण शांत उभं राहा. काही मागू नका, काही नका. मग ते एखादा धर्मग्रंथ असू दे, एखादं चित्र असू दे, एखादी मूर्ती असू दे, काहीही असू दे, तुमचा क्रॉस असू दे, नाही तर अजून काही असू दे, तुम्ही शांतपणे 5 मिनिटं उभे राहा, मागूच नका. आपण मंदिरात जातो, मला हे दे, मला ते दे, माझं हे चुकतंय, माझं ते, मग याच्यातून जी शांती पाहिजे ती तुम्हाला येत नाही. महालक्ष्मी मंदिरामध्ये ना 10 मिनिटं शांत बसून या तुम्ही, तुम्हालाच एकदम पॉझिटिव्ह वाटायला लागतं. बरोबर आहे. तर मी हे म्हणेन. दुसरं म्हणजे तुम्हाला मेडिटेशन असं बसवू नका स्वतःला की आता मी मेडिटेट होणार आहे. नो, तुम्हाला जर मेडिटेशन वाचण्यातून मिळत असेल तर वाचा. तुम्हाला गाणं ऐकण्यातून मेडिटेशन होत असेल, गाणं ऐका. तुम्हाला असं वाटत असेल नेहमी निसर्गात धबधब्याच्या जागी जाऊन बसतो, मला शांत वाट, तिथे जा. मेडिटेशन हे फक्त चॅन्टिंग करणं, मंत्र करणं, एका जागी तासनतास बसणं यांनी होतं असं नाही आहे. तुमच्या मनाला जिथे शांती मिळेल ते मेडिटेशन तुम्ही एवढंच फॉलो करा. निसर्गाच्या जास्तीत जास्त जवळ जा. तुम्ही जर फ्लॅटमध्ये राहताय, 4 कुंड्या लावा घरात, इनडोअर आउटडोअर, तुम्हालाच घरातलं वातावरण बदललेलं दिसेल. या एकदम सोप्या टिप्स आहेत, त्या तुम्ही फॉलो करा आणि जगाला बदलायचा प्रयत्न करू नका, स्वतःला बदला, जग बदलेल. मग अशी बोलता बोलता तुम्ही म्हटलात की एखादी व्यक्ती आयुष्यभर हे पाहिजे मला, ते पाहिजे मला करते, पण आपल्या हातात काहीच राहत नाही. येस. जेव्हा तुम्ही म्हणता की आत्मा तुमच्याशी संवाद साधतो किंवा तुम्हाला जाणीव होते, तेव्हा आत्मा पश्चाताप करत असतो का हो? अगदी अगदी पश्चाताप असतो आणि सांगत असतात की ह्याचा पण स्वभाव असाच आहे, त्याला सांग की मी चुकलो, तू चुकू नकोस. हे क्लिअर सांगतात ते मला. आणि म्हणून म्हणते की कर मला, अजूनही यावरती विश्वास बसत नाही की Definitely. आत्मा अशा पद्धतीनं एखाद्या व्यक्तीशी संवाद साधू शकत असेल. पण मी पुन्हा म्हटलं तसं की जी गोष्ट मला माहित नाही त्याच्याबद्दल मी फार अधिकारवाणीनं बोलणं योग्य होणार नाही. त्यातल्या तुमचं असं म्हणणं आहे की तुम्ही साधना करून ती शक्ती तुम्ही मिळवलेली आहेत आणि तुम्हाला सुपर इंट्युशन्स आहेत. Yes. तुम्हाला काही तुम्हाला अशी कंपनं जाणवतात की Yes, ज्याच्यातून तुम्ही हे संपर्क करू शकता. मला एवढंच यातून विचारायचं आहे की मेडिटेशन हे अनेक प्रश्नांचं उत्तर आहे असं सगळेच जण सांगतात. हो. जे श्री श्री रविशंकर असतील हो. किंवा प्रजापिता ब्रह्मकुमारी विश्वविद्यालयाचे तिथले काही गुरुजी असतील ते असतील, अनेक लोक, स्वामी रामदेव बाबा असतील, सगळेच जण सांगतात मेडिटेशन. तुम्ही आता अतिशय साध्या सोप्या शब्दामध्ये मेडिटेशनचा एक वेगळा अर्थ सांगितला की माणसाला ज्याच्यातून आनंद मिळेल, स्वतःला मनशांती मिळेल असं काम करणं म्हणजे सुद्धा मेडिटेशन आहे. अगदी सर. पण मग तुम्ही यातला मेडिटेशनचा कुठला अवलंब करता? मी यातला मेडिटेशनचा, चॅन्टिंगचा अवलंब करते आणि निसर्गाच्या जास्तीत जास्त जवळ. बर. म्हणजे नैसर्गिक आहे तर मला लगेच स्वित्झर्लंड किंवा इथे जायचं नाही. आपल्या कोल्हापूरच्या आजूबाजूलाच किती सुंदर ठिकाणं आहेत,
तिथे जाते आणि सगळ्यात पहिल्यांदा मी स्वतःची कंपॅरिझन दुसऱ्यांबरोबर करणंच बंद केलेलं आहे. त्यामुळे माझे 80% प्रॉब्लेम तिथेच संपलेत. पण मग तुम्हाला एखाद्या गोष्टीचा प्रचंड राग आलाय, प्रचंड त्याच्याबद्दल संताप आलाय, असं होत नाही? हो, होतं ना, कारण मी सुद्धा माणूसच आहे, हे षडरिपू माझ्यामध्ये आहे. फक्त रेकीमुळे आता असं होतं की कितीही राग आला तरी सुद्धा मी परत खाली येतो आणि मी परत शांतपणे विचार करायला सुरुवात करते की बाबा रागाने नुकसान होतं हे मला आता भिनलंय माझ्यामध्ये. त्यामुळे राग येतोच मला, नो डाऊट, अगदी टोकाचा येतो, पण तेव्हा मी कुठलाही निर्णयच घेत नाही, शांत होते आणि मगच मी ठरवते की आता पुढे काय करायचं आहे. रेकी शिकायची असेल तर कशी सुरुवात करता येते? रेकी शिकायची असेल तर योग्य गुरुकडून तुम्ही दीक्षा सुरू करू शकता. पहिली, दुसरी, तिसरी आणि चौथी. त्यानंतर ग्रँड मास्टर असतं, पण ग्रँड मास्टर ही जोपर्यंत तुम्ही आतून कम्फर्टेबल होत नाही तोपर्यंत ती दीक्षा घेऊ नये. रेकी मास्टरपर्यंत तुम्ही आरामात पोहोचू शकता, पण या सगळ्यांमध्ये एकच आहे की तुम्ही आतून स्वतः साफ आणि पॉझिटिव्ह होणं खूप महत्त्वाचं आहे. एक शेवटचा जाता आता प्रश्न Yes. की एखाद्या माणसाला तुम्ही जेव्हा पॉझिटिव्ह एनर्जी रेकीद्वारे देता असं सांगता, त्यावेळी त्या माणसातली निगेटिव्ह एनर्जी तुम्ही काढून घ्यायचा प्रयत्न करत असता, मग ती निगेटिव्ह एनर्जी तुमच्याकडे येत नाही का? म्हणजे 100च्या 100% क्लायंट मला हा प्रश्न विचारतात की ती तुमच्यावर येत नाही. नाही येत सर, कारण आम्ही साधनेने स्वतःभोवती कवच निर्माण केलेलं असतं आणि त्या कवचाच्या आत ती निगेटिव्ह एनर्जी येत नाही, ती डिस्ट्रॉय होते तिथून पूर्णपणे. टचवूड मी 12 वर्ष काम करते, असं मला आतापर्यंत तर कधीही असं जाणवलं नाही की त्या निगेटिव्ह शक्तीने मला खूप त्रास दिलेला आहे. खूप मोठा आणि खूप गहन विषय आहे. शीतल वडेर यांनी आपल्याला गेल्या पाऊण तासामध्ये रेकी, वास्तुशास्त्र आणि डाउजिंग म्हणजे लोलकशास्त्र, त्याच्याबद्दलचे सुद्धा काही एक्सपेरिमेंट मला आता त्यांच्याकडनं जाणून घ्यायची इच्छा निर्माण झालेली आहे. मला असं वाटतं की हे प्रचंड मोठं विश्व आहे. या विश्वाच्या पसाऱ्यामध्ये खूप मोठी एनर्जी आहे. सूर्य आणि सूर्याच्या भोवती फिरणारी पृथ्वी, या पृथ्वीला फिरण्यासाठी जो मिळालेला वेग आहे तो कशामुळे आला माहीत नाही. पृथ्वी स्वतःभोवती फिरतीये आणि त्याचवेळी सूर्याच्या भोवतीनं फिरतीये. आपल्या सूर्यमालेसारख्या असंख्य सूर्यमाला या विश्वाच्या ब्रह्मांडात पसरलेल्या आहेत. आपण त्या सगळ्यामध्ये अतिशय क्षुद्र आणि अतिशय छोटे, म्हणजे अत्यंत अणू एवढे सुद्धा आपण नाही आहोत, इतके आपण या विश्वाच्या पसाऱ्यामध्ये खूप छोटे आहोत. पण ज्याला आपण कॉस्मिक एनर्जी म्हणतो, वैश्विक ऊर्जा जी म्हणतो, अशा पद्धतीच्या ऊर्जेचा 1% माणसातही असतो. हे आपल्याला पूर्वानुपूर्व आपल्या सगळ्या वेद उपनिषदामध्ये ह्याच्यामध्ये सुद्धा हेच लिहिलं आहे की प्रत्येक माणसामध्ये ती एक ऊर्जा आहे. ती ऊर्जा काय आहे याचा स्वतःनं शोध घेतला तर कदाचित आपलं आयुष्य अधिक सुखकर होईल. आज शीतल वडेर यांनी या एका वेगळ्या गहन गुंतागुंतीच्या विषयावरती अत्यंत सोप्या शब्दात माहिती दिलेली आहे. अजून खूप प्रश्न आहेत, त्यासाठी पुन्हा एकदा मी त्यांना काहीतरी बोलवेनच, पण आज आमच्या स्टुडिओमध्ये शीतल वडेर आल्या आणि त्यांनी या विषयाबद्दल विस्तृत माहिती दिली. याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानतो. थँक्यू सर. पुढच्या सोमवारी पाहायला विसरू नका आणखीन एका विषयावरील चर्चा संवाद प्रतिवादमध्ये. नमस्कार.